नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पीवायक्यू अनालिसिस सिरीज मध्ये 2017चा 99 आणि 100 क्रमांकाचे प्रश्न आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. तर हे दोन्ही प्रश्न कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा यावरचे आहेत. एक वेगळ्या प्रकारची सांकेतिक भाषा या ठिकाणी वापरली गेलेली आहे. आतापर्यंत आपण सांकेतिक भाषेमध्ये इंग्रजी 26 अक्षरांवरच्या प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न विचारले जात आहेत. ते जनरली स्टाफ सिलेक्शन आणि बँकिंगच्या परीक्षांमध्ये विचारले जात होते. आता बघा इथं प्रश्न काय म्हणतो बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये या ले डी म्हणजे ही अशी विचित्र भाषा तुम्हाला दिलेली आहे. 3 कोड तुम्हाला दिले आणि ह्या पूर्ण शब्दासाठी तो कोड, पूर्ण वाक्यासाठी जो कोड आहे, म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला 3 शब्द दिसत आहेत. त्या 3 शब्दांसाठी हे 3 कोड आहेत. परंतु स्कायचा कोड या असेलच असं नाही. ज्या क्रमांकाने दिलेले त्या क्रमांकाने असेलच असं नाही. आपल्याला वाक्यांमधला सारखा शब्द आणि त्याच्यासाठीचा सारखा कोड आपल्याला शोधायचा आहे. प्रश्न आपल्याला काय विचारला त्याच्यावर आपण फोकस करूया. ब्लड या शब्दासाठी आपल्याला कोड शोधायचा आहे. तर ब्लड हा शब्द बघा इथं पण आलेला आहे, या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसतोय. मी इथे याला चौकोन केला आणि या ठिकाणी पण हा शब्द आलेला आहे. म्हणजे आता बघा मी याच्यावरच फोकस करेल. मॉक से ले याचा अर्थ होतोय ब्लड इज रेड. ब्लड इज रेड. आणि मॉक पी आय मॉक पी डी याचा अर्थ होतो स्काय अँड ब्लड. आता या दोघं वाक्यांमध्ये जर आपण बघितलं तर ब्लड हा सामायिक शब्द आहे आणि त्या सामायिक शब्दासाठी इथं सामायिक आलेला कोड हा तुम्हाला मॉक दिसतोय, म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर मॉक होणार आहे. म्हणजे बघा पद्धत समजून घ्या. आपल्याला कोणत्या शब्दासाठी कोड वापरला आहे त्याच्यावर जर तुम्ही पहिल्यांदा फोकस केलं तर आपलं काम अजून सोपं होऊ शकतं. मी पहिल्या वाक्याचा विचार केलाच नाही. कोणत्या वाक्याचा विचार केलाय? ज्या वाक्यामध्ये ब्लड हा शब्द आहे. ओके. अगदी तशाच त्याच धर्तीवर आपल्याला 100 क्रमांकाचा प्रश्न 2017च्या प्रश्नपत्रिकेत दिसेल. तर नाही मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं आता कम या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. आता कम हा शब्द बघा या वाक्यात आला, यू मे कम. आता यू मे कम, तर कम हा शब्द दुसऱ्या कोणत्याच वाक्यात वापरला गेला नाहीये. मग थोडंसं आपलं इथं काम वाढलंय. तर पहिल्यांदा यू आणि मेचा कोड शोधून घ्या. मग उरलेला म्हणजे या वाक्यासाठी डा ना जा असा कोड दिलाय. जर आपण यू आणि मेचा कोड शोधून घेतला तर उरलेला कोड हा कमचा असणार आहे. आता बघा इथं यू साठी पण इथं इथं यू आणि इथं यू सामायिक आहे. तर तुम्हाला डा हा कोड सामायिक दिसतोय. सो डेफिनेटली यू चा कोड काय असणार आहे? डा असणार आहे. यू चा कोड काय असणार आहे? डा असणार आहे. मे हा तिसऱ्या वाक्यात वापरले बघा, मे. तर दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य याच्यात जर तुम्ही बघितला तर ना हा शब्द तुम्हाला कोड सारखा दिसतोय. सो मे साठीचा कोड गेला ना. तर मग आता कम साठी एकच शब्द तुमचा असणार किंवा कोड असणार तो म्हणजे जा. तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे हा वेगळ्या प्रकारचा कोडिंग प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडंसं व्यवस्थित जर आपण शांत डोकं ठेवून जर काम केलं तर 30 सेकंदामध्ये हा प्रश्न जमणारा असतो. 2017च्या पेपरमध्ये तुम्हाला 99 आणि 100 म्हणजे शेवटच्या क्रमांकाचे प्रश्न असतात. त्या ठिकाणी आपल्याला वेळेची फार आपल्याला कमतरता आपल्याला भासते. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात कराल त्यावेळेस भरकन एक नजर सर्व 15-20 प्रश्नांवर टाकून द्या. जिथं सोपे प्रश्न तुम्हाला वाटतील, जे तुम्हाला सहज शक्य असतील, ते प्रश्न पहिल्यांदा तुम्ही करून तुमचे मार्क मिळवून घ्या आणि मग राहिलेल्या वेळात थोडेसे कठीण प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. अशा पीवायक्यू अनालिसिस सिरीज साठी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेल्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांच्या अनालिसिस साठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.